हा तर आपल्या समाजाचा किंवा कुटुंबाचा मानसिक कणा म्हणजे समुपदेशन. ही केवळ समस्या सोडवण्याची प्रक्रिया नसून सक्षमीकरणाची एक चळवळ आहे. महिला जेव्हा या क्षेत्रात सहभागी होतात तेव्हा सामाजिक आणि कौटुंबिक स्थैर्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे. समुपदेशन करण्यासाठी फक्त पदवी पुरेशी नाही, तर काही अंगभूत गुणही असावे लागतात, जसे की सहानुभूती, संवेदनशीलता, सक्षमशीलता किंवा ऐकून घेण्याची वृत्ती, जी महिलांमध्ये चांगली असते. ऐकून घेण्याची वृत्ती म्हणजे उत्तम श्रवणशक्ती. हे गुण निसर्गतःच महिलांना लाभलेले आहेत. म्हणून महिला उपरातच एक उत्तम समुपदेशक असतात. समुपदेशन म्हणजे केवळ संवाद नव्हे, तर समाजाच्या मनातील भावना जाणून घेण्याचे शस्त्र आहे. कौटुंबिक समस्या असो, मानसिक ताणतणाव असो किंवा नात्यांचे गुंतागुंत असो किंवा मुलाचे प्रश्न असो, या सर्व प्रश्नांच्या मुळाशी महिला अगदी सहजतेने पोहोचू शकतात. जेव्हा तोपावर एखादे संकट येते तेव्हा किंवा मुलांचे वागणे बदलते तेव्हा सर्वप्रथम आईला व घरातील जे महिला असतील स्त्रीला सर्वात प्रथम जाणवते. जेव्हा एखादी महिला समुपदेशन करताना आध्यात्मिक वृत्तीची ओढ लावून समुपदेशन करते तेव्हा ती केवळ शब्दांनी नव्हे तर काळजातून संवाद साधत असते. जेव्हा समजा काही प्रॉब्लेम आला असेल, काही समस्या आली असतील, तर जे घडेल ते कसे स्वीकारावे आणि कसे पुढे जावे हा धडा स्त्री स्वतःच्या आयुष्यातून उत्तम प्रकारे देऊ शकते. समुपदेशन प्रशिक्षण वर्गामध्ये महिलांचा वाढता सहभाग म्हणजे समाजाच्या मानसिक आरोग्यासाठी मिळालेली संजीवनीच आहे. एकाच वेळी महिला अनेक भूमिका निभावत असतात, जसं की मुलगी, पत्नी, माता, व्यावसायिक या वेगवेगळ्या भूमिकांमधून त्या या अनुभव घेत असतात. या अनुभवाच्या शिदोरीमुळे त्या कुठल्याही कौटुंबिक समस्यांना अगदी व्यापक आणि व्यापारी दृष्टिकोनातून बघू शकतात. आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये किंवा मॉडर्न याच्यामध्ये खूपच प्रॉब्लेम वाढत आहे, जसे की नैराश्य किंवा मानसिक ताणतणाव किंवा कौटुंबिक कलह. या सर्वांना एक संवेदनशील कानाची आणि सहानुभूतीच्या हाताची गरज आहे. कुटुंबाचा कणा असलेली स्त्री जेव्हा समुपदेशन करते तेव्हा ती एका व्यक्तीला नव्हे तर संपूर्ण कुटुंबाला सावरण्याचे सामर्थ्य ठेवू शकते. तिची नजर इतकी तीक्ष्ण असते की न बोललेले शब्दसुद्धा ती जाणून घेऊ शकते. शेवटी इतकंच म्हणेन की समुपदेशन करण्यासाठी फक्त बुद्धीची गरज नाही, तर हृदयाची गरज असते. आणि हृदयाचा तिचा संबंध येतो तिथे महिलांचा सहभाग अनिवार्य ठरतो. प्रेरणा, नंतर क्षमा, दया, सहानुभूती या सगळ्या गुणांच्या जोरावर या क्षेत्रामध्ये महिला म्हणजे अध्यात्माची जोड पण त्यामध्ये आली. आध्यात्मिक वृत्ती असेल तर या क्षेत्रामध्ये महिला क्रांती घडवून आणू शकतात. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटल्याप्रमाणे जे जे भेटे भूत ते ते जाणिजे भगवंत. इथं भूत म्हणजे पिशाच नाही किंवा भूतप्रेत आत्मा नाही, तर भूत म्हणजे पंचमहाभूतांनी बनलेले सजीव प्राणी, पक्षी, मानव किंवा निर्जीव सुद्धा. तर जे जे भेटे भूत म्हणजे जे भेटतील त्यांच्या सगळ्यांमध्ये भगवंताचा अंश किंवा ईश्वर स्वरूप मानणे असा अर्थ होतो. आणि ही वृत्ती ठेवून जेव्हा महिला समुपदेशन करतात तेव्हा ती ईश्वर सेवा नाहीच का? बरोबर, ती ईश्वर सेवाच आहे. चला तर मग आपण सर्वजण मिळून मानसिकदृष्ट्या सुदृढ, संपन्न असा समाज घडवूया. धन्यवाद. जय लेवा, जय खानदेश.